नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. स्वामी आपल्या भक्तांना कशा प्रकारे प्रचिती देतात. ते म्हणतात ना की स्वामी जेव्हा देतात तेव्हा भरभरून देतात. आपण जे मागितलं होतं त्याच्यापेक्षा दुपटीने जास्त आपल्याला स्वामी देतात. जे काही मागाल त्याच्यापेक्षा जास्त स्वामींनी तुमच्यासाठी काहीतरी वाढून ठेवलेलं असतं. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे. तर यावरच आजचा एक आपला अनुभव आहे. तर तोच अनुभव मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे. एक ताई आहेत आणि त्या स्वामी भक्त आहेत. तर असंच आपण लाईव्ह करत असताना त्या अचानक आपल्या लाईव्हला जॉईन झाल्या आणि त्यांना सेवेबद्दल मार्गदर्शन करताना असं कळालं की त्यांच्याकडे जपमाळ आणि स्वामीचरित्र सारामृत नाही. तर स्वामींची इच्छा होती की मी त्यांना ते उपलब्ध करून द्यावं, कारण की ते मध्य प्रदेशमध्ये राहतात. त्यांच्या तिकडे स्वामींचे केंद्र नसतील तर दिंडोरी प्रणीत स्वामीचरित्र सारामृत हे त्यांना तिथपर्यंत पोहोचवायचं होतं. हे कार्य स्वामींनी मला दिलं होतं. तर मी केंद्रामध्ये दर्शनासाठी गेले. दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी केंद्रामध्ये मी स्वामींच्या दर्शनासाठी गेले आणि त्या ताईंसाठी स्वामीचरित्र सारामृत आणि ती जपमाळ मला घ्यायची होती. तर आमचं दर्शन पण खूप छान पद्धतीने झालं. गर्दी अजिबात नव्हती. एकदम मनसोक्त असं स्वामींचं दर्शन घेतलं. दर्शनाला तिथे गेल्यावर आम्हाला आतून अगरबत्ती एका ताईने दिली की तुम्ही औदुंबराला ओवाळून ती लावा. तर हे सेवेचं काम स्वामींनी आमच्याकडून करून घेतलं. तर खूप छान वाटलं ती स्वामींची सेवा करून. खूप स्वतःला नशीबवान समजले मी की ही सेवा आपल्याला स्वामींनी दिलेली आहे. तर इथून दर्शन वगैरे करून आम्ही जिथं आता शॉप आहे स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत सर्व काही जिथं मिळतं तर तिथे मी त्या ताईंसाठी ग्रंथ आणि जपमाळ घेण्यासाठी गेले. तर तिथे गेल्यावर एक दादा होते. तर त्यांनी आम्हाला ती स्वामीचरित्र सारामृत जपमाळ वगैरे त्यांनी काढून दिली. तर मी त्यांना म्हटले की थोडं याचे जे मणी आहेत ना थोडे लूज झालेले आहेत. तर थोडी मला दुसरी माळ हवी आहे, ही माळ नको. तर त्यांनी ती माळ ठेवली आणि दुसरी माळ काढून त्यांनी दिली. तर तेव्हा ते म्हणाले की ही जी जपमाळ तुम्ही घेऊन चाललाय, या माळेवर जो कोणी जप करणार आहे तर तो खूप नशीबवान आहे. तर मला काही त्यांचा बोलण्याचा अर्थच कळाला नाही. मी म्हटलं का असं काय झालं, या माळेमध्ये असं काय आहे की जो कोणी या माळेवर जप करेल तो नशीबवान ठरेल. तर तो म्हणाला की ही माळ जेव्हा दत्त जयंती होती तेव्हा 7 दिवस आता केंद्रामध्ये अखंड नामस्मरण, अखंड स्वामीचरित्र सारामृत, वीणावादन अशा प्रकारची प्रहरे सुरू असतात. तर त्यावेळी ही माळ आतमध्ये घेऊन गेले होते आणि या माळेवर 7 दिवस अखंड स्वामींचं नामस्मरण झालेलं आहे. त्यामुळे ही माळ एवढी ऊर्जावान झालेली आहे, एवढी पॉवरफुल झालेली आहे की प्रचंड या माळेमध्ये शक्ती सामावलेली आहे. एका वर्षात जेवढं जप आपल्याकडून होत नाही तेवढेच जप या 7 दिवसामध्ये या माळेवर झालेले आहेत. तर खूप नशीबवान आहे तो व्यक्ती जो या माळेवर जप करेल. तर अशा प्रकारे स्वामींनी एक वेगळाच चमत्कार आणि एक वेगळीच लीला तिथे घडवून दिली मला. ती जी माळ होती त्या ताईंना द्यायची होती, धनश्री ताईंना ती माळ मला द्यायची होती. आणि त्यांची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे ना, काय सांगू. या कलियुगात असली भक्ती करणे म्हणजे खूप खूप लकी आहेत ते. ते काय करत होत्या, एका वहीवर श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे लिहून काढत होत्या, कारण की त्यांच्याकडे जपमाळ नव्हती. आता त्या माळेबद्दल ते दादा काय म्हणाले हे तुम्ही त्यांच्या तोंडूनच ऐका. झाले माझे कोण जप नशीब केलं? आहे, तुमचं नशीबवान आहे. ते द्यायची आहे एका भक्ताला ती. हा नशीबवान आहे ज्याला द्याल तर. म्हणजे काय कोण केलेलं आहे? कसं आपला सप्ताह होता ना 7 दिवस, 7 दिवसा सप्ताहामध्ये तिथल्या 2 माळे नेलते तिकडं जपासाठी. सगळ्यांनी एक तास ह्याच्यावर जप केलाय. म्हणजे 24 आवर्स याच्यात जप झाला 7 दिवस. हा होय. तर अशा प्रकारे स्वामी जेव्हा आपल्या भक्ताला देतात ना तेव्हा कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही आणि आपण जे ठरवलं होतं, विचार केला होता त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त देतात. आता या ताईंना फक्त माळ हवी होती, पण इतकी ऊर्जावान, इतकी पवित्र 7 दिवस तिथे दत्त जयंतीनिमित्त केंद्रामध्ये झालेली नामस्मरणची माळ त्यांना भेटेल हे त्यांनी स्वप्नात पण विचार केला नव्हता. तर अशा प्रकारे स्वामी लीला घडवत असतात. त्यामुळे आपण जी सेवा करतो ना ती निस्वार्थपणे सेवा करायची असते. म्हणजे स्वामी आपल्याला भरभरून देतात. त्या सेवेची अपेक्षा ठेवायची नाही आणि मेन म्हणजे कारणे सांगायची नाही. या अनुभवातून आपल्याला हा संकेत स्वामींचा घ्यायचा आहे की सेवा करत असताना कोणतीच कारणे सांगू नये. सेवा करायची म्हणजे करायची, ती मनापासून करायची. मग कधीही आणि कशीही सेवा केली तरी चालते, जसे की या ताईंनी केली. तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.